माणसांना जनावरांपेक्षा दीड वागणूक देणाऱ्या म्हणून देखील मनुस्मृतीचा संविधानाचा भाग. छत्रपती शिवरायांची तलवार हातात नसली तरी सावित्रीबाईंचा मेंदू नक्कीच आहे होता. जग बदल घालून खाव सांगून गेला असता म्हणून तेच घाव घालण्याबरोबर उभी आहे ती सावित्रीबाईंची लेकरी सावित्रीबाईंची. अहो विद्येविना मृत्यू, विद्येविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ या अभिप्रेमी म्हणून नव्हेली सावित्रीबाईंची. सावित्रीबाईंवर कितीही फुले उधळली तरी कमीच पडली. त्यांचं उत्तर असेल ते पिढ्यानपिढ्या केली. माझे विचार लिहून आणू शकले ते सावित्रीबाईंमुळे. एखाद्या उच्चवर्णीय समाजातील स्त्रीने जर हे कार्य केले असते तर त्या स्त्रीचे देवळात पूजा केली असते. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1821 ला झाला. एका गरीब मुलाला त्यांच्यासाठी जीवना देताना त्यांना त्यांच्या जीवाची हाल करावी लागली. 10 मार्च 1897 सावित्रीबाई आपल्याला सोडून गेल्या. पण त्यांनी केलेल्या त्या महान कार्यस्वरूपाने त्या आजही जीवन आहे. म्हणून मध्ये ऐकू नका तुम्ही त्या खोट्या सत्तेवर सावित्रीची कथा, ऐकून घे तुम्ही त्या खऱ्या ज्योतिबाच्या सावित्रीची कथा. सन 1848 मध्ये जर की ज्योतिबांनी मुलींसाठी शाळा सुरू केली नसती तर आज मुलींना व स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याची समाजाने परवानगी दिली नसती. आज त्याच स्त्रिया त्याच मुली विविध क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांद्याला गगनभर आणि मारू लागल्या. द्रोणाचार्य टेकला गेला, न शिकवता गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागितला होता. यावर कुठे मोठा न ठेवता स्वार्थी हेतू न ठेवता सावित्रीबाईंनी ज्ञानाची लेखणी हाती घेऊन स्त्रियांच्या जीवनात प्रकाश दिला. म्हणून आज कल्याणकारी सावित्रीबाई आम्हा तुम्हाला धैर्याने, आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने जगत असताना दिसू लागले आहे. म्हणून ते समाजात अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या लोकांसाठी, दारूतून डोक्यात फिरणाऱ्या लोकांसाठी संतती तुम्ही निर्माण करू नका. निर्माण करा तुम्ही जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याचा लढा लढणारे छत्रपती शिवाजी महाराज, भारताची घटना लिहिणारे पुष्पवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतात बहुजनांना 50% आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज, भारताची घटना लिहिणारे पुष्पवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहो यांच्यासारखी संतती तुम्ही निर्माण करा. म्हणून मध्ये भारतवर्षातील धर्मशास्त्रातील जात, वर्ण, लिंग, विषमतेचा कलंक आहे. म्हणून त्या भारतीय स्त्रीला हजारो वर्ष शिक्षणाची दारे बंद होती आणि त्याला आधार होता मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथाचा. भारतवर्षात सरस्वती स्त्री देवता हजारो वर्ष पूर्वी जात होती आणि त्या स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार मिळूच शकला नव्हता. हे लाजिरवाणी श्लोकांचा होते. परंतु सावित्रीबाईंमुळे हे सर्व अधिकार स्त्रियांना मिळू लागले. म्हणून या महान सावित्रीच्या चरणी दंडवत प्रणाम करते व जगजगा एवढेच म्हणते, हे जन्म तू फिरवणी येईल मी तुझ्या पोटी, हे जन्म तू फिरवणी येईल मी तुझ्या पोटी, कोणी ठरवलं देवा ही आस मोठी, ही आस मोठी.